तुम्ही फक्त रोज हे असं पाणी प्या, ना डाएट करायची गरज ना एक्सरसाइज करायची गरज. असं झपाट्यानं तुमचं वजन कमी होणार आहे की लोक तुम्हाला विचारणार आहे तू असं करत तरी काय आहेस की ज्यामुळे तुझं वजन एवढं कमी होतंय आणि तुम्ही खरंच हसत सांगाल की मी ना डाएट करत आहे ना एक्सरसाइज करत आहे आणि समोरचे सुद्धा चकित होतील मग हे तू कसं करत आहे. तर तेच त्यांना सांगायचं आणि आपल्या व्हिडिओची लिंक त्यांच्यासोबत शेअर करायची. एवढा जबरदस्त डिटॉक्स वॉटर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ते चवीला सुद्धा उत्तम लागतं. ज्यांना कोणाला रोज रोज पाणी पिण्याचा म्हणजे वॉटर इंटेकच कम्प्लीट होत नाही कारण हिवाळा आहे त्यामुळे असं होतच, तर अशांसाठी उन्हाळा असो पावसाळा असो की हिवाळा असो तिन्ही ऋतूमध्ये तुम्ही जर हे डिटॉक्स वॉटर बनवलं तर तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडणार आहेत, मेटाबॉलिझम वाढणार आहे, डायजेशन प्रॉपर होणार आहे आणि ओव्हरऑल तुमचं आतून जे शरीर आहे ते छान असं हेल्दी होणार आहे. तुमचं आतलं शरीर हेल्दी म्हणजे तुमची बाहेरचं शरीर सुद्धा हेल्दी आणि सगळं हेल्दी असलं की तुम्हाला माहितीये बिमारी छूमंतर. नमस्कार, मी प्राजक्ता घेऊन आली एकदम जबरदस्त असा वेट लॉसचा व्हिडिओ. आता इथे काय काय घेतलंय तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर इकडे आपण घेतलेला आहे एक बीटरूट, एक आवळा, त्यानंतर आल्याचा तुकडा आणि ओल्या हळदीचा तुकडा. हिवाळा आहे, ओली हळद सगळीकडे मिळते म्हणून मी हळद घेतलेली आहे. मी अजून बरेच तुमच्यासोबत डिटॉक्स वॉटर शेअर करणार आहे त्यामुळे हे तुम्ही नक्की करा. याच्या सगळ्यांचं स्वच्छ धुवून आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. आता बीट, आवळा यासोबत तुम्हाला पुदिना भेटला तर पुदिना टाका, माझा संपला होता म्हणून मी घेत नाही आहे. आणि हळद आणि आल्याचं डिटॉक्स वॉटर आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं, रोगप्रतिकार शक्ती वाढवतं, त्वचा आणि केसांसाठी एकदम जबरदस्त आहे, पचन सुधारतं, ऊर्जा देतं आणि रक्त शुद्ध करून हिमोग्लोबिन वाढण्यास मदत करतं. म्हणजे ज्यांना कोणाला हिमोग्लोबिन कमी आहे अशांनी बीटरूट यामध्ये नक्की टाकलं पाहिजे. यामुळे काय होतं तर रोगप्रतिकार शक्ती म्हणजे आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे ना, तर हे भरपूर असल्यामुळं आपल्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरती वयोमान झाल्यामुळे सुरकुते यायला लागतात. आपण म्हणतो ना अँटी एजिंग झालं पाहिजे, अशासाठी हे डिटॉक्स वॉटर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुमच्या डाएटमध्ये तुम्ही नक्की टाका. आता हिवाळा आहे त्यामुळे केस खूप ड्राय होतात, आपली स्किन सुद्धा खूप ड्राय होते आणि केसांमध्ये कोंडा होणे, हेअरफॉल होणे हे खूप प्रामुख्याने बघितलं जातं. तर त्यासाठी हळद, आवळा हे खूप काम करतं. अकाली पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होते आणि शरीर डिटॉक्स होतं. सगळ्यांची सालं काढून आपल्याला अशा पद्धतीने बारीक असं कापून घ्यायचं आहे. जेवढं जमेल तेवढं बारीक आपल्याला कापून घ्यायचं आहे. याचा तुम्ही ज्यूस सुद्धा करू शकता, पण आज आपल्याला ज्यूस करायचं नाही, आज आपण डिटॉक्स करणार आहोत आपलं शरीर. आणि यामध्ये बीट असल्यामुळे रक्त शुद्ध करतं आणि हिमोग्लोबिन वाढवतं, म्हणजे शरीराला एकदम ताजतवानं वाटतं आणि आपलं शरीरातून मस्त असं हायड्रेट होतं. आता बघा हे चांगलं असं आपण बारीक कापून घेतलेलं आहे. यामध्ये पुदिना, त्यानंतर अजून आपण तुळशीच्या पानं सुद्धा ऍड करणार आहोत आणि अजून आपण सब्जा सीड्स किंवा चिया सीड्स सुद्धा ऍड करणार आहोत. ते कसं करायचं तुमच्यासोबत शेअर करते. बारीक बारीक काप अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आहेत. हे तुम्ही मिक्सरला थोडंसं पाणी टाकून काढून नंतर याचे एखाद्या आईस ट्रे मध्ये छान अशी क्यूब करून तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये साठवून सुद्धा ठेवू शकता. आता ही माझी रोजची बॉटल आहे वॉटर इनटेक कमी करण्याची. 2 लिटरची बॉटल आहे. तुमच्याकडे बॉटल 1 लिटरची असेल तर 1 लिटर बॉटल मध्ये बनवा किंवा एखाद्या स्टीलच्या पातेल्यामध्ये बनवा. अल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये बनवायचं नाहीये. तुम्ही मातीचं तुमच्याकडे पातेलं असेल, भांड असेल, माठ असेल त्यामध्ये बनवू शकता, पण लक्षात घ्या अल्युमिनियमच्या ह्याच्यात बनवायचं नाही. तसं प्लास्टिक सुद्धा वापरायला नाही पाहिजे. पण स्टीलची बॉटल माझ्याकडे 1 लिटर आहे आणि याला स्ट्रॉ असल्यामुळे माझं ना वॉटर इंटेक थोडं 2 लिटर का होईना कम्प्लीट होतं. जे आपण बारीक बारीक कापून घेतलेलं आहे ते सगळं काही यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील आणि हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला मला ते सुद्धा नक्की कळेल. सगळं काही यामध्ये टाकायचं आहे. ओल्या हळदीमुळे आपल्या शरीरामध्ये जी इन्फ्लामेशन किंवा सूज आलेली असते ते कमी होण्यास मदत होते. आपले जे आतडे आहेत स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन ते सुद्धा डिटॉक्स करण्याचं काम इकडे ओली हळद करत असते. बऱ्याचदा आपल्या शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन झाल्यामुळे सुद्धा बऱ्याचदा आपल्या शरीरावरती सूज बघितली जाते आणि ते आपल्याला समजतच नाही कारण आपण वॉटर इंटेक जास्त घेत नाही. बऱ्याचदा अशा बिमाऱ्या आपल्यामुळे होतात की ते याचमुळे होतात की आपण पाण्याचं सेवन प्रॉपर करत नाही. आणि मी सुद्धा त्यातलीच आहे की मला सुद्धा पाणी उन्हाळा सोडला तर हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये पाणी जास्त जात नाही. मग खरं तर प्यायला पाहिजे आणि जेव्हापासून थोडीशी लाईफस्टाईल चेंज केली आहे, पाण्याचा इंटेक होतंय, छान हेल्दी खायला भेटते, त्यामुळे शरीर खूप हलकं हलकं वाटते. वॉकिंग चालू आहे, एक्सरसाइज सकाळी टाइम भेटत नाही पण संध्याकाळी 1 तास वॉकिंग करते म्हणजे करतेच आणि त्यामुळे मला खूप छान वाटतं आहे.
माझ्या जे मांड्यांवरती जे फॅट होतं, ज्या की माझ्या मांड्या एकमेकांना घासत होत्या, मी हे असे वॉटर बनवून ते वेट लॉस पावडर घेऊन लंच मध्ये भाकरी खाऊन, छान असं हेल्दी खाऊन, डाएट खाऊन मला खूप छान रिझल्ट बघायला भेटलेला आहे. त्यामुळे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. आपण हळूहळू जातोय, पण आपल्याला आपल्या लाईफस्टाईल चेंज करायची आहे. यामध्ये तुळशीचे पानं टाकलेले आहेत. स्वच्छ असं आधी तुळशीचे पानं धुवून घेतले, कारण ती बाहेर असते तर मग धूळ वगैरे होते. आणि त्यानंतर तुळशीचे पानं यामध्ये टाकलेत. पुदिना सुद्धा नक्की टाका, पण मी ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. आता इकडे हे आहे चिया सीड्स. मी चिया सीड्स आज घेत नाही, कारण सकाळी ड्रिंक मध्ये मी चिया सीड्स घेतले होते. तर यामध्ये 1 चमचा चिया सीड्स टाका, जर तुम्ही हिवाळ्यात बघत असाल. आणि जर उन्हाळ्यात तुम्हाला वापरायचं असेल तर चिया सीड्स ऐवजी सब्जा सीड्स टाका, कारण उष्णता कमी करण्याचं काम सब्जा सीड्स करतात. चिया सीड्स सुद्धा वेट लॉस साठी खूप जबरदस्त आहे. आता हे टाकल्यानंतर साधारणतः 2 ते 3 तासासाठी तुम्हाला हे जे पूर्ण पदार्थ आहे या पाण्यामध्ये, हे पाणी असंच ठेवून द्यायचं आहे. म्हणजे या पदार्थांचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये येतो आणि नंतर 3 ते 4 तासांनी तुम्हाला हे पाणी सेवन करायचं आहे. म्हणजे सकाळी आधी उठल्याबरोबर हे बनवून ठेवा आणि 9-10 वाजेपासून तुम्ही जे आहे हे पाणी जे आहे प्यायला सुरुवात करा. म्हणजे हे असं केल्यामुळे यामधला जो काही पाण्याचा रंग आहे तोही तुम्हाला चेंज दिसेल आणि यामध्ये जे आपण पदार्थ टाकलेत त्या पदार्थाचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये येईल. आता तुम्ही जे प्लेन वॉटर पित आहात ते पाणी प्यायची गरज नाही. आधी हे पाणी तुम्हाला संपवायचं आहे. यामध्ये तुम्ही लिंबाचे काप सुद्धा करून टाकू शकता, जेणेकरून तुम्हाला अजून छान टेस्ट बघायला भेटणार आहे. पण ऑलरेडी आपण यामध्ये आवळा टाकलेला आहे, तो थोडासा तुरट असतो, तर त्यामुळे आपण लिंबाचा इकडे वापर केला नाही. हिवाळा आहे, लिंबामुळे मला सुद्धा सर्दी वगैरे होते, त्यामुळे मी अवॉइड करते आहे. तर बघा, या पद्धतीने आता हे ठेवायचे. 2 ते 3 तासानंतर आपल्याला सिप 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 करून हे पाणी प्यायचं आहे. कलर बघू शकता बदलायला लागलाय, कारण आपण यामध्ये बीटरूट टाकले. बीटरूटचा आपण हाताने जरी कापलं तरी आपल्या हाताला सुद्धा कलर लागतो. माझं हिमोग्लोबिन कमी आहे, त्यामुळे मी बीटरूटचा जास्त सेवन करते. तुम्हाला माहितीच असेल, मी एबीसी ज्यूस सुद्धा पिते आहे हप्त्यातून 2 ते 3 वेळेस. आणि हे पाणी तर आता प्यायलाच पाहिजे. रोज रोज तर हे पाणी पिणं शक्य होत नाही. म्हणजे एका दिवशी हे पाणी प्यायचं, दुसऱ्या दिवशी वेगळं, जे की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तिसऱ्या दिवशी फक्त प्लेन वॉटर सुद्धा घेते, असं होतं. पण हप्त्यामधनं मी 1 ते 2 दिवस माझं शरीर डिटॉक्स नक्की करते. आता का, तर शनिवार रविवार ऑफिसलाही सुट्टी असते, स्कूललाही सुट्टी असते, त्यामुळे जे आपलं रुटीन असतं ना ते थोडंसं हलतं. मग अशा वेळेस मी काय करते, मंडेला ना एबीसी ज्यूस घेते. हा ज्यूस जो मी तुमच्यासोबत शेअर केला, एबीसी म्हणजे काय, सफरचंद, बीटरूट आणि कॅरट याचा ज्यूस घेते. यामध्ये आता ओली हळद भेटते, त्यामुळे ओल्या हळदीचा सुद्धा चांगल्या पद्धतीने मी वापर करते. आणि ब्रेकफास्ट मध्ये उपाशी पोटी मी हा ज्यूस हप्त्यातून 1 ते 2 वेळेस नक्की घेते. हा ज्यूस नसेल घ्यायचा, माझ्याकडे आवळा असेल तर आवळा आणि ओल्या हळदीचा सुद्धा ज्यूस घेते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि हे डिटॉक्स पाणी वापरून तुमच्या शरीरातील सगळे विषाणू घटक बाहेर काढा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी.